80 तास झाले तरी चुकून बॉर्डर क्रॉस केलेल्या बीएसएफ जवानाची पाकिस्तानने सुटका केलेली नाही। 23 एप्रिलच्या दुपारी बीएसएफचे कॉन्स्टेबल पीके सिंग फिरोजपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते, तेव्हा सावलीत विश्रांतीसाठी अजाणतेमुळे त्यांनी झिरो लाईन क्रॉस केली आणि पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना अटक केली। सामान्य नागरिकांनी तसंच जवानांनी चुकून भारत पाकिस्तान झिरो लाईन क्रॉस करणं ही नॉर्मल गोष्ट आहे, कारण या झिरो लाईनवर कोणतंही कुंपण वगैरे नसतं। चुकून भारतातलं कोणी पाकिस्तानात किंवा पाकिस्तानातलं कोणी भारतात आलं तर अशा वेळी बीएसएफ आणि रेंजर्स मध्ये फ्लॅग मीटिंग होते। या मीटिंग मध्ये सर्व गोष्टी व्हेरीफाय करून त्यांना वाघा अटारी बॉर्डरवरून सोडलं जातं। पहिल्याच फ्लॅग मीटिंग मध्ये सहसा प्रश्न मार्गी लावले जातात, पण पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचंड तणाव असतानाही घटना घडल्यामुळे अटक झाल्याच्या दिवसापासून 3 फ्लॅग मीटिंग झाल्या। 80 तास उलटून गेले तरीही पाकिस्तानने पीके सिंग यांची सुटका केलेली नाही। अधिकाऱ्यांनी पीके सिंग यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणत असल्याचं सांगितलं असून पीके सिंग भारतात कधी परतणार याकडे सर्व भारताचं लक्ष आहे।